आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा। सर्व महामानवांना प्रथमतः वंदन करते। आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती, या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा। काल यवतमाळ येथील स्टेट बँक चौकामध्ये आम्ही लोकांनी पुतळा उभारला सावित्रीबाईंचा। कारण 2014 पासून आम्ही पुतळ्याची मागणी करत आहोत। ती जागा शासनाची आहे, परंतु त्या जागेवरती काही लोकांनी आपला वर्चस्व निर्माण केलेला आहे आणि अनेक वेळा शासनाला मागणी करून सुद्धा शासनाने आम्हाला त्या जागेवर पुतळा बसवण्यासाठी NOC दिलेली आहे। पोलीस डिपार्टमेंटची NOC आहेत, नगर परिषदेची NOC आहेत, BNCची NOC आहेत आणि या सर्व NOC उपलब्ध असूनसुद्धा जेव्हा काल आम्ही तिथे पुतळा उभारला तर अतिक्रमण दाखवून नगर परिषदेने पोलिसांच्या मदतीने तो पुतळा उचलून नेला। ही आम्हा महिलांची, आमच्या सावित्रीबाईची विटंबना आहे। शासनच जर आमच्या महामानवाची विटंबना करत असेल तर आम्ही न्याय कुणाकडे मागावा। आज आपल्या देशामध्ये महिला भगिनी ह्या सुरक्षित नाहीच आहेत, पण ज्या पद्धतीने महामानवांची विटंबना केली जाते, महिला महामानवांची विटंबना केली जाते, तर आम्ही महिला सुरक्षित राहू का, हा एक प्रश्न मी शासनाला विचारते। या घटनेचा तीव्र निषेध करते आणि शासनाने पुन्हा तो पुतळा त्याच जागेवर सन्मानाने बसवून द्यावा अशी विनंती करते। 3 जानेवारी हा आमचा दिवस आहे, आमच्या स्वातंत्र्याचा दिवस आहे आणि त्याच दिवशी आमच्या स्वातंत्र्यावर, आमच्या सुरक्षितेवर पुतळ्याची विटंबना करून जर घाला घालत असेल तर आम्ही कुणीही ते सहन करणार नाही। यवतमाळमध्ये सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त काल दिनांक 2 जानेवारी रोजी स्टेट बँक चौक इथे महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिली शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त यवतमाळमध्ये तमाम आंबेडकरी आणि फुले चळवळीतल्या स्त्रियांनी पुतळा उभारण्यासाठी तिथे काम केले असता इथल्या मनोवादी लोकांनी सावित्री आईचा पुतळा इथून काढून टाकलेला अतिशय लाजिरवाणी बाब आहे आम्हा स्त्रियांसाठी आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि शासनाला एक मागणी करतो की सावित्रीबाई फुलेचा पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात यावा आणि तमाम स्त्रियांचं त्यांनी सन्मान राखावा। जय ज्योती जय भीम। मी माया ज्ञानेश्वर गोबरे, सगळ्यांना जय सत्यशोधक। काल आम्ही स्टेट बँक चौकामध्ये सावित्रीबाई फुले या देशातील पहिली शिक्षिका की जिच्यामुळे आम्ही सर्व शिकलो, त्या सावित्रीबाई फुलेंचा पुतळा आम्ही बसवला होता आणि उद्या त्यांची जयंती 3 जानेवारीला, म्हणून आम्ही सगळे हर्षितच होतो। पण नगर परिषदचे काही लोक येऊन संध्याकाळी येऊन त्यांनी तो पुतळा आम्हाला काढायचा आहे असे सांगितले, तेव्हाच आम्हाला धक्काच बसला। कारण ज्या सावित्री आईने एवढं मोठं काम केलेलं आहे, जिच्यामुळे सगळे शिकलेत आणि या मोठ्या थराला जाऊन ऑफिसर झाले, तेही लोक जर पुतळा काढायला आले असतील तर त्यांचा आम्हाला तो कोण्या तोंडाने कौतुक करावं की निषेध करावा हेच कळून नव्हतं। पण त्यांनी ज्या पद्धतीने सावित्रीबाई फुलेंचा पुतळा काढून नेला तो फार भयानक होता आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही महात्मा फुलेंच्या पुतळ्याजवळ 2 वाजता जाहीर निषेधार्थ सभा घेतलेली आहे आणि आम्ही त्याच जागेवर परत आम्ही तो पुतळा बसवणारच आहे। हा सावित्री आईच्या लेकींचा नारा आहे की तिथेच आम्ही परत सावित्री आईला विराजमान करणार आहोत आणि याच्यावर काही कारवाई झाली पाहिजे की दुसऱ्या दिवशी तिची जयंती आहे 3 जानेवारीला आणि हा पुतळा 2 जानेवारीला काढण्यात येतो। असं जर कोणत्या कशाचं केलं असतं तर काय यांनी केलं असतं हेही त्यांनी पडताळून पाहायला पाहिजे। जय ज्योती जय भीम सर्वांना। मी ज्योती बोरकर। आज सावित्रीबाई फुले जयंतीचा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा देते। परंतु अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे काल आमच्या यवतमाळ शहरामध्ये सावित्रीबाई फुलेंचा पुतळा मोठ्या प्रयत्नांती बसवण्यात आला, परंतु खेदाची गोष्ट अतिशय दुःखित मनाने सांगावंसं वाटते की काल प्रशासनाच्या दुर्दैवी निर्णयामुळे त्यांनी हा
पुतळा काल इथून उठवला, जप्त केला. सावित्रीबाई फुल्यांचं, महात्मा फुल्यांचं एवढं मोठं कार्य आहे की त्यांचं कार्य पूर्ण लोकांपर्यंत त्याचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा यासाठी म्हणजे आपण हे जे पुतळे बसवतो तर हे समाजामध्ये चांगले विचार निर्माण व्हावे त्याच्यासाठी म्हणून आपण हे पुतळे बसवले जातात. हा पुतळा पुन्हा ज्या ठिकाणी बसवण्यात आलेला होता त्या ठिकाणी पुन्हा पुतळा आम्हाला बसवून देण्यात यावा अशी मी नम्र विनंती करते आणि ह्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करते. जय हिंद. मी माधुरी नाल्ले, पुतळा समितीची सचिव. आम्ही 3 जानेवारीला धरून आम्ही 2 जानेवारीला पुतळा बसवला. त्याची परमिशन वगैरे आमच्याकडे होती. त्याचा लढा आम्ही 2014पासून देतो आहे. त्या जागेची मागणी आम्ही 2014पासून करतो आहे. आमच्याजवळ सगळ्या डिपार्टमेंटच्या परमिशन्स होत्या आणि हे काम सावित्रीने जे आपल्याला घडवलं म्हणून आम्ही हे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्याच्याबद्दल आपण त्यांचा सन्मान म्हणून हे आपले त्यांचे विचार घराघरात रुजवावे म्हणून आम्ही काम हातात घेतलेलं होतं. पण जी जागा आहे ती फक्त लीजवर आणि ₹1 लीजवर 1965पासून ती जागा आहे. घेतली कोण्या उद्देशाने आणि होते काय आहे हे शासन त्याच्याबद्दल अनभिज्ञ आहे. त्यांनाही त्याची म्हणजे ते जाणून घ्यायची गरज वाटत नाही. त्यांनी सांगितलं होतं की तिथे आम्ही महिला हॉस्टेल काढणार, पण तिथे आम्ही समाज कल्याणला महिला हॉस्टेलची लिस्ट असते. त्या लिस्टमध्ये कुठेही तिथल्या हॉस्टेलचं नाव नाही आहे आणि त्याच्याच जागेचं भाडं घेऊन शासनाला भाड्याने देतात. त्या जागेवर स्वतःची बिल्डिंग बांधून शासनाकडून भाडं घेतात. असे आतापर्यंत फॉरेस्ट ऑफिस होतं तिथे, त्याच्या आधी DH ऑफिस होतं तिथे, आता पुरुषोत्तम मार्केट आहे तिथे. असे प्रकारचे तिथे मार्केट त्यांनी उभे केलेले आहे. पण त्यांना जागा सोडायची नाही आहे. त्या जागेचं महत्त्व त्यांना आहे. आपल्याला विचारांचं महत्त्व होतं, त्यांना जागेचं महत्त्व आहे. म्हणून त्यांनी हा कट रचून एक शासनाला वरून हाताशी धरून आमचं दैवत त्यांनी रात्री त्यांचे ते पाय कापून जेव्हा नेले आणि त्या पुतळ्याला जेव्हा उचलून नेलं त्यावेळेस अक्षरशः मला वाईट वाटत होतं की आम्ही काय करून राहिलेलं आहे, ही आमच्या आईची काय चाललेलं आहे. हा प्रकार काय उत्तम कृपया नीट माहिती कळवा आम्हाला. निषेध आता हे दिल्लीवरून आला. मी बोलते. सन्मान्य विनंती करतो या आजच्या विशेष सभेची आपण अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये या ठिकाणी आपलं मनोगत कसं करावं. तुमच्या विनंतीला मान देतो, पण 2-3 मिनिटात ती मी भूमिका मांडू शकणार नाही. पहिला विषय. दुसरा विषय तुम्ही म्हणाले की शब्द सांभाळून मांडा, ते मी नाही मांडू शकत. कारण अन्याय सहन करणारा मी माणूस नाही. जर ती परवानगी असेल तर मी बोलतो. व तुमचे आमचेच नव्हे तर या देशाच्या भूमीवर उपस्थित अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण इथे आज ही निषेध सभा आयोजित केलेली आहे. काल माता सावित्रीच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आमच्या बांधवांनी, बहुजन समाजातील जिवंत असलेल्या बांधवांनी आणि भगिनींनी माता सावित्रीचा एक छोटासा पुतळा तिथे निर्माण करण्याचं काम केलं. काय वाईट केलं? या देशाला शिक्षणाची दारे उघडी करून देणारी आमची माता सावित्री जर शहरातल्या एका नजूलच्या जागेवर आम्ही मांडतोय तर तो आमचा अधिकार नाही का? या देशात आमची 10x10ची जागा घेण्याचा सुद्धा अधिकार राहिलेला नाही. लक्षात घेतलं पाहिजे. हे चित्र साधं नाही. यांनी काय केलं? परंतु हे चळवळीचं काम कोणीही वाहून घ्यायला तयार नाही. चळवळीचं काम वाहून घेणारे कथे आम्ही पुरेसे आज काय लावणार आहेत? लावून कोणत्या केसेस लावणार आहेत? ही ताकद आम्हाला सकाळी सहचर्चा आम्ही इथे केल्या तर लोक दूर चालतात. तर तुम्हीच नोकऱ्या करता. आणि डॉक्टर घावरे साहेब तिथं थांबले होते. त्यानंतर मध्यंतरी ते माझ्याकडे सविताताईचे आले त्यामुळे
आमदार साहेब आपल्याला जिथं सहसा करायचं म्हणून ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर रात्री मी तुमच्यासोबत येतो, हे थांबतो, बसतो, आपण करू. आणि तुम्हाला जे मदत लागेल ते पण मी देण्यास तयार आहे. डॉक्टर साहेब, सविताताई, दोघंही माझ्यात. आम्हाला जेव्हा पूर्ण कागदपत्र त्या जागेचे काढले तेव्हा लक्षात आलं की ती जागा लीजवर घेतलेली आहे शिशुविहार, आणि त्याचं ते देखरेख करतात ते देशपांडे, श्रीधर डॉक्टर श्रीधर देशपांडे. ही जागा 6 नोव्हेंबर 1967 पासून मुलींच्या वसतिगृहाकरता मागितली. त्यावर अट अशी आहे की 2 वर्षामध्ये ती जागा, त्या जागेवर वसतिगृह बांधण्यात आलेलं नव्हतं. त्यानंतर जेव्हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मागणी करण्यात आली तर ती जागा मागली. तेव्हा शासनाच्या लक्षात आलं की या जागेचा जो हेतू होता तो पूर्ण झालेला नाही, त्यामुळे ती जागा शासनाने जमा करू. आमचे हात फार लांब पोचलेले आहेत. आम्ही पुन्हा ती जागा ताब्यात घेतली, म्हणजे शिशुविहारने ती जागा पुन्हा ताब्यात. पुन्हा ते थंड बस्त्यात पडलं, शासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही किंवा कुणीही मागणी केलेली नाही. आपण मग 2014ला त्या जागेची मागणी केली आणि 2014 पासून पाठपुरावा केला असताना ही जागा जेव्हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी मागितली तेव्हा ते खडबडून जागे झाले आणि तिथे त्यांनी एक हॉल बांधला. तो हॉल महिलांच्या वसतिगृहासाठीच बांधला. पण तिथे आम्ही जेव्हा समाज कल्याण विभागामधून लिस्ट काढली तर त्या लिस्टमध्ये यांच्या महिला वसतिगृहाचं नावच नाही, फक्त बांधून ठेवलं. आम्ही शासनाची दिशाभूल करतो हे शासनाला कळत आहे, त्यांनी दिशाभूल केली म्हणून, पण शासन कोणाच्या बाजूने हे आपण लक्षात घ्यावं. त्यानंतर आम्ही परत मागणी केली तर आपल्या मागणीला दाद दिला त्यावेळेला होते MD सिंह जिल्हाधिकारी. त्यांनी त्यांना बोलावलं, आम्हाला बोलावलं, त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही पुतळ्यासाठी यातली थोडी जागा द्या, पण मानायला तयार नाही. MD सिंगनी पूर्ण चौकशी वगैरे शासकीय जे काही त्यांचे अधिकार होते ते वापरून त्यांनी ती जागा शासन जमा करून पुन्हा हे अपीलमध्ये गेले आयुक्त कार्यालयामध्ये. आयुक्त कार्यालयाने पुन्हा आदेश आपल्या कलेक्टरला दिला की पुन्हा चौकशी करावी आणि सुधारित आदेश शासनाला म्हणजे आयुक्तांना कळवावे. त्यानंतर आले जिल्हाधिकारी अमोल हेडगे. त्यांनी त्याच्याही पेक्षा मोठा आदेश काढला आणि पूर्ण जागा शासन जमा मानवला. पुन्हा आम्ही शासनामध्ये गेलो, पुन्हा ते म्हणजे शिशुविहार हे आयुक्त कार्यालयाकडे अपीलमध्ये गेले आणि ती केस आताही तिथे सुरू आहे. आम्ही तिथल्या आता ज्या आयुक्त मॅडम आहेत त्यांच्याशी संवाद साधला की मॅडम, जर ही जागा 3 वेळा शासन जमा झालेली आहे, शासनाची जागा आहे ती, आता आम्हाला असा आदेश द्या की जेणेकरून आम्ही म्हणजे ती शासन पुन्हा ते अपीलमध्ये जाणार. मॅडम म्हणाल्या की असं होणे नाही आहे. कमिशनर मॅडम म्हणाल्या असं होणे नाही. त्यांनी सांगितलं की ते अपीलमध्ये जातील. 2014 पासून 2025 पर्यंत आपण पेशन्स ठेवले, सतत मागणी केली. हा व्यक्ती पुन्हा अपीलमध्ये जाणार आणि पुन्हा आपण केस लढणार. आपण केस लढायला थकलो नाही. अमरावतीला जाऊ जाऊ आम्ही केसचा पाठपुरावा केला, वकील पण ठेवलेत आपण त्यासाठी. तरी परंतु हे आयुक्तांकडे जाणं यांचं बंद, म्हणजे अपीलमध्ये जाणं यांचं बंद झालेलं नाही. म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि या दरम्यानमध्ये आपण NOC मिळवली आहे, ना हरकत प्रमाणपत्र मिळवले. ते पोलीस स्टेशनचं प्रमाणपत्र आहे आपल्याकडे की त्या SP ऑफिसचं प्रमाणपत्र आहे की त्या जागेवर काही हरकत नाही. RTO ऑफिसचं आहे की वाहतुकीला काही प्रॉब्लेम नाही आहे. PWD विभागाचं आहे की आमच्या ताब्यात येत नाही त्यामुळे आमचं काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. नगर परिषदेचं सुद्धा. मग इतक्या साऱ्या आपल्याकडे NOC असताना आपण तिथे पुतळा उभारला आणि शासन म्हणते आहे की अनलिगल आहे. काल त्यांनी म्हटलं की अतिक्रमण आहे. अतिक्रमण रोडवर असतं, एका विशिष्ट जागेवर थोडी अतिक्रमण असतं. तुमचं रोडवर जर बांधकाम आलं तर ते अतिक्रमणमध्ये जाईल. त्यांना ऑर्डर दाखवा म्हटलं तर तुमचं अनलिगल पुतळा उभारला तर आम्ही त्याच्या ऑर्डर नसतात, हे उत्तर त्यांनी दिलं.
म्हणजे आम्ही कलेक्टरशी बोलायचा प्रयत्न केला, आम्ही COशी बोलण्याचा प्रयत्न केला, आम्ही सर्वांशी बोलण्याचा प्रयत्न केला, सर्वांचे फोन बंद होते. आणि तिथले जे कर्मचारी होते ते सतत सांगत होते की वरून आम्हाला आदेश, आम्हाला याचं पालन करावंच नाही. आणि दुपारी तुम्ही पुतळा, आम्ही याच्या आधी आणि 2 तारीख नियुक्त केली आणि तो पुतळा सकाळी 7, 6:30, पावणे 7 वाजता बसून झाला. म्हणजे दिवसभर छान वातावरण होतं, कोणीही तिथे आलं नाही, फिरकलं नाही. आणि नंतर मात्र त्यांचं 5 वाजल्यापासून नंतर फिरकणं सुरू झालं. पुतळा उचलून नेतील, कारण उद्याला सावित्री जयंती आहे, म्हणूनच म्हटलं की सावित्री जयंती असल्यामुळे ती उचलणार नाहीत पुतळा. आणि त्यांनी तो पुतळा उचलला शेवटपर्यंत. सरांनी जसं सांगितलं की तो लढा दिला, हो आपण थकलो नाही, आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत, शेवटपर्यंत लढा दिला. त्यांनी शेवटच्या क्षणाला सांगितलं की मी लिहून देते, मी पुतळ्याचं संरक्षण कोण करेल. म्हटलं मी बसते रात्रभर, मी जागे. मी म्हणजे त्यात तुम्ही सर्वजणी आले, सर्वजण आले, तिथे म्हणायला म्हणावं लागतं की मी बसते, पण तुम्ही सर्वजण आलात त्याच्यामध्ये. म्हटलं मी जबाबदारी घेते. शेवटच्या क्षणाला मी हेही सांगितलं त्यांना की मी लिहून देते तुम्हाला, उद्या सावित्री जयंती आहे, आपण इथे माल्यार्पण आमचं आटोपलं, सर्व महिलांपर्यंत निरोप गेलेले आहे, त्या उद्या इथे येणार आहे. माल्यार्पण झालं की तुम्ही पुतळा घेऊन जा, मी लिहून देते म्हटलं. परंतु ते हतबल झाले. त्यांनी सरळ सांगितलं की मॅडम आदेश वरून आहे. आता वरून म्हणजे कुठून आपल्याला माहिती. प्रश्न निर्माण होतो बंधू आणि भगिनींनो, आमची नावं देशपांडे, कुलकर्णी, भारद्वाज असे नाही आहे. आमचे नावं हे कशावरून आहेत तुम्हाला माहिती आहे. नावात फरक पडला. देशपांडे नाव कुठपर्यंत पोहोचलं, हेड ऑफ डिपार्टमेंट पर्यंत पोहोचलं. आणि इतकी यंत्रणा हल्ली. मी त्यांना तिथे प्रश्नही केला की भारतातले कर्मचारी इतक्या तत्परतेने कार्यवाही प्रत्येक ठिकाणी दाखवली असती तर देश कुठे गेला असता, हाही प्रश्न मी त्यांना हाही प्रश्न केला की याच ठिकाणी काळे गोरे हजारे बाजारे हे जर नाव असतं तर ही कार्यवाही झाली असती का इतक्या सपाट. पण ते आदेशाचे ताबेदार होते, त्यावरती उत्तर देऊ शकले नाही. COचा फोन म्हणून मला COचा फोन दिला की दुसऱ्यांचा दिला टाइमपास करण्यासाठी, हाही प्रश्न आहे. कारण ही यंत्रणा खूप पोहोचलेली आहे, आदेशाचे ताबेदार गुलाम बनलेले आहे. ते फक्त काही विशिष्ट लोकांसाठीच काम करतात हे आपल्याला दिसून येतं. बस ही रूपरेषा आपल्यासमोर, नेमकं तुम्हाला काही जणांनी विचारलं माहीत नाही आम्हाला तुला ही जागा. आम्हाला एक निनावी पत्र आलं त्या दरम्यान, कोणीतरी व्यक्ती असेल, त्यावर नाव नव्हतं, पण त्यांनी म्हटलं होतं की यावरती यांच्याकडे खूप साऱ्या लीजच्या जागा आहेत आणि नक्कीच आहे. ती पूर्ण सुपर मार्केट लीजवरच, शिशुविहार पूर्ण लीजवरच, टिळक स्मारक पूर्ण लीजवरच आहे. हे तर आपल्याला 5-6 जागा माहिती आहे लीजवरच्या. अशा अनेक जागा लीजवर यांच्या ताब्यात. त्यातली आपण थोडीशी जागा, मुठभर जागा सावित्रीच्या पुतळ्यासाठी मागितली तर गुन्हा केला. ती जागा तर तुमची नाहीच आहे, शासनाची आहे, जनतेची आहे. परंतु देश त्यांनी ठरवलेला आहे, आम्ही म्हणून तसा देश चालला पाहिजे. आणि म्हणून वरून आदेश आले आणि तो पुतळा हलवण्यात आला. ही आमच्या सगळ्यांना काम आहेत, कोणी यायचं नाही आहे, पण तरी कोणी यासाठी पुढे यायला कोणी धजत नाही, फक्त मागे बोलायला धजतात, फक्त चर्चा करतात आणि चांगल्या चर्चा करतात. हे टाळलं पाहिजे. आणि तू मी न करता आणि नव्हता सगळ्या संघटनेनी एकत्र येऊन आपण अजूनही न हारता तो पुतळा आपण त्याच जागेवर बसू. आणि तेवढंच नाही तर त्याच्या पुढची जी जागा आहे, जी पुरुषोत्तम मार्केट आहे, जी पुरुषोत्तम मार्केट आहे ते सुद्धा याच पद्धतीचं आहे, लीजवरच आहे. मग ते नगर परिषदेची असेल, मग पोलीस डिपार्टमेंटची असेल, त्यासाठी
10 वर्षापासून जो अविरत आमचा प्रयत्न आहे, एक एक कागद मिळवासाठी 20-20 चक्रा, आणि इतकंच नव्हे तर यवतमाळ सीओमध्ये जेव्हा आमची केस चालू होती त्या ठिकाणी महिन्यातून लाईन आहे ते माईकमध्ये जरासा प्रॉब्लेम आहे. लाईन ते काय लाईन आहे ते ब्ल्यू दिसत आहे, लाईट चालू आहे. तर या संदर्भात कधी कधी वायर या 10 ते 12 वर्षांमध्ये आंबेडकरी चळवळीची स्त्री म्हणून आणि आंबेडकरी आंदोलक म्हणून मी त्या घटनेचा निषेध व्यक्त करते. मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही, परंतु जेव्हा जेव्हा या पुतळा समितीच्या प्रमुख सविताताई हजारे यांनी मला आवाज दिला तेव्हा तेव्हा मी त्या ठिकाणी उपस्थित होती. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची पूर्ण आंबेडकरी समाजाची आमची भूमिका आहे आणि नेहमीच राहिलेली आहे. जेव्हा त्या ठिकाणी होत्या त्यांनी उल्लेख केला माधुरीताईंनी की दोघी जणी होत्या, नंतर एक जण आलं, पण मायाताई गोरे पण होत्या आणि मी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होती. दोन दिवस 28 तारखेला रात्रीच्या 12 वाजता 1 वाजता आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि जेव्हा हजारेताईंनी सांगितलं, अतिशय आनंदाने सांगितलं की ताई आपला पुतळा उभारलेला आहे, सावित्रीबाईचा पुतळा उभारलेला आहे. अतिशय आनंद झाला. मी शुभेच्छा पण दिल्या आणि आम्ही ठरवलं की आज त्यांच्या पुतळ्याला आपण अभिवादन करायचं. परंतु नियमित हे मनुवादी सरकार जेव्हा जेव्हा फुले आंबेडकरी चळवळीतील जे कार्य असतील किंवा आंदोलन त्यांचं नेहमी षडयंत्र असते. आणि आता माधुरीताईंनी म्हटलं की आम्हाला सगळ्या संघटनेनी सपोर्ट करायला पाहिजे. मी तर म्हणेन की एवढं मोठं सावित्रीबाई फुले मंडळ आहे, एवढं मोठं जिजाऊ महिला मंडळ आहे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायला पाहिजे. आंबेडकरी समाज तर तुमच्या नेहमीच पाठीशी आहे आणि राहणार पण. आम्ही सुद्धा घाबरत नाही. सावित्रीबाई तुमचीच नाही तर आमची माय आहे. 2001च्या तुम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहे की महाराष्ट्रातील पहिली सत्यशोधक परिषद फुले आंबेडकरी चळवळीतल्या स्त्रियांनीच उभारली होती, हे तुम्ही नाकारू शकत नाही. या ठिकाणी सावित्रीबाई फुलेची जयंती मोठ्या सन्मानाने आपण घेतलेली होती. आणि म्हणून आम्ही तर जेलमध्ये जायला मागं पडत नाही. मी सविताताईला म्हटलं, ताई काय होईल, फार तर फार आपण 2 दिवस नाही 5 दिवस राहू. आताच माझ्या दीर आहेत उमेशजी मेश्राम, माझे लेकरूच आहे. आम्ही 28 दिवस जेलमध्ये होतो. तर आमची तर माय आहे सावित्री माय, तिच्यासाठी आम्हाला महिनाभर काय वर्षभर पण आम्हाला जेलात जायचं वेळ पडले तर आम्ही हटणार नाही. पण तुमचंही तेवढंच काम आहे की तुम्ही आमच्यासोबत तेवढेच दिवस तुम्हाला पण जेलात राहावं लागणार आहे. नाहीतर तुम्ही लढो आम्ही कपडे सांभाळतोय ते होणार नाही. कारण आम्ही बरेच आंदोलन बघितलेले आहे. कारण जेव्हा आंबेडकरी समाजावर वेळ येते तेव्हा इतर समाज मुग गिळून जातो. पण आता तसं करू नका. सावित्रीमाई या सगळ्या पुरुषांची आहे आणि महिलांची पण आहे. सगळ्या सावित्रीच्या, जिजाऊच्या आणि रमाईच्या लेकीने एकत्र होऊन आणि पुरुष बांधवांनी एकत्र येऊन हा पुतळा त्या ठिकाणीच सन्मानाने उभा झाला पाहिजे. याच्यासाठी जे काही आंदोलन होईल त्यासाठी आमचा तमाम आंबेडकरी समाज आपल्यासोबत आहे. आणि आम्ही सुद्धा वेगळे नाव इथे मी नमूद करते. आणि जो प्रकार घडला त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करते. जय ज्योती, जय भीम. तसेच सावित्रीबाई फुले आणि ज्या महामानवांनी आणि महानायकांनी आपल्या बहुजन समाजाच्या उद्धारासाठी काम केलं त्या सर्वांना मी अभिवादन करतो. आज सावित्रीबाईची जयंती, त्यानिमित्तानं आपल्याला जर जयंतीच्या दिवशी निषेध सभा घ्यावी लागत असेल तर आपण त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. त्याचं आत्मचिंतन आपणच केलं पाहिजे. का असं होत आहे? आपण म्हणतो की आपण सर्वस्परी चांगले आहोत, ताकदीचे आहोत. मग असं का घडते? काल यवतमाळच्या नगर परिषदमध्ये BJPची सत्ता बसली, तिचा अध्यक्ष बसला आणि पहिला वार जो केला त्या महिलेने इकडे सांगितलं का 5 काय दामिनी पथक, अमक पथक, तमक पथक, डान्स पथक, अजून कोणते कोणते पथक असन ते केले. आणि ज्या सावित्रीमाईने तिले त्या हक्क दिला त्या खुर्चीवर बसायचा, तिचा पुतळा तिने काढला. याविषयी सगळ्यांना जाहीर निषेध करायला पाहिजे होता तिथेच काल.
30-40 गुन्हे दाखल आहे, फिगर नाही. 30-40 गुन्हे दाखल आहे, फिगर नाही. का समाजासाठी जर माझ्यावर गुन्हे दाखल होत असतात, पण जे फक्त जसं आता माझ्या हक्कानं सांगितलं, तुम लढो हम कपडे सांभाळते, या विचाराचे असेल तर पहिले त्याला फोडून काढा, मग यायले काढा. कारण की नालायक ते आहे जे फक्त म्हणतात का आम्ही तुमच्या सोबत आहोत, जेव्हाही स्टेज भेटते तेव्हा माईक घ्यायला येतात. ह्या पुतळ्याचा अपमान नाहीये, ते भारतातल्या प्रत्येक स्त्रीचा अपमान आहे. ज्यांनी शिक्षण, समता, मानवतेची इथे नीव रोवली, अशा या महामानवांचा जर का इथे अपमान होत असेल तर अत्यंत निंदनीय आहे. हा तर खऱ्या अर्थाने जो पुतळा त्यांनी या षडयंत्र करून काढले, याच्या मागे कोण आहे ह्या आज ओळखून घ्यायला पाहिजे. खऱ्या अर्थाने प्रत्येक जण माता सावित्रीचं नाव घेतं भाषणामध्ये, आणि जे जे इथे उपस्थित नाही त्यांना काही एक अधिकार नाही या माता सावित्रींचं आणि फुले दाम्पत्यांचं नाव घेण्याचं. खरं तर फुले शाहू आंबेडकर विचाराच्या जे लोक असतील त्यांनाच अधिकार आहे फक्त. दाखवा तुमचे हा पुतळा काढायचा आहे. म्हटलं कसं काय बोलून राहिले सर, लावा काढायसाठी आम्ही लावला आहे का? आम्ही तो काढणार नाही. का बरं काढायचा? तर ते म्हणाले वरून ऑर्डर आहे. मग त्यांनी ते वायर हे ते सगळं घेऊन आले. कापायला मी आणि सविता तर पुतळ्याला जवळ होतं विष्णुमूर्ती, आम्हाला त्या लेडीज पोलीस ओढत होत्या आणि शेवटी आम्ही ते बाहेर आलो त्या चौफुलीतून. आमचं काही चाललं नाही. आम्ही त्यांना म्हटलं सर उद्याची 3 जानेवारी आहे, सावित्रीबाई फुलेची जयंती आहे, जिच्यामुळे तुम्ही शिकून या पदावर लागले तर तुम्ही क्षण आहात का? आम्ही असं बोललो त्यांना. ते म्हणाले की मॅडम आम्हाला वरून आदेश आलेले आहे, आम्ही काहीच करू शकत नाही. आम्ही तेव्हा प्रियदर्शनी उईके, मी तिला 15 फोन लावले, एकही फोन त्या महिलेने उचलला नाही. सगळ्यांना मी सीओ पासून सगळ्यांना फोन, सीओ सी तर ही खूप वेळ बोलली. त्या विचाराशी मी पूर्णपणे सहमत आहे. आता शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे. एवढा मोठा आपला समाज आहे. आता साहेबांनी सांगितलं, डॉक्टर गोरे यांची बोलण्यासाठी की हा पुतळा खूप अडगळीत होता, इथं अनेक धुरंधर नेते होते, कोणाही त्या पुतळ्याला बाहेर काढलं नाही. काढणारे आम्हीच होय. 21 डिसेंबर 97ला इथं सत्यशोधक अधिवेशन लागलं. पुतळा साहेब होते, पुतळा साहेबाला पूर्ण माहीत आहे, गोरे साहेब होते, काही लोक असतील. नगर परिषदेने काढलेलं आहे हे, आणि आपण स्वतः ती नगराध्यक्ष असून सुद्धा त्यांनी असा पाऊल उचलला, तर याचा मी निषेध करते. नमस्कार, मी सौ रीता रवींद्र गटलेवार. काल रात्री सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासोबत जो काही खूप अतिशय विडंबना झालेली आहे, हा प्रकार आज सावित्रीबाईसोबतच नाही तर हा प्रकार प्रत्येक महिलांच्या अपमानाचा प्रकार झालेला आहे. हा प्रकार आम्ही सहन करणार नाही, कारण हा प्रकार म्हणजे प्रत्येक महिलाचा अपमान. याच्याबद्दल मी निषेध करते आहे. जय हिंद. विजय असो, 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 महात्मा ज्योतिबा फुलेंचा. आता बाईट विचारांचा विजय असो, विजय असो. जय ज्योती जय सावित्री. आज सावित्रीबाई फुले जयंतीदिनी काल रात्री जो विटंबनेचा प्रकार घडला त्याबद्दल आम्ही समस्त सावित्रीच्या लेखी निषेध दर्शवतो. जो प्रकार घडायला नको. ज्या माऊलीने एवढे कष्ट घेऊन स्वतः शेण चिखल दगडदोंडे अंगावर झेलून आम्हा सर्वांसाठी शिक्षणाचं दालन खुलं केलं, त्या माऊलीची विटंबना होते आहे. जयंतीदिनी सुद्धा त्या पुतळ्याला आडवं करून कापून नेलं, हा प्रशासनाचा प्रकार. आम्ही याचा जाहीर निषेध करतो. निषेध निषेध निषेध. सर्वांना जय ज्योती जय सावित्री. काल जो काही विटंबनाचा प्रकार घडलेला आहे त्या सर्वाचा आम्ही सर्वपणे निषेध करतो आहे. कारण ज्या माऊलीने आपल्याला शिकवलं, ज्या आज माऊलीमुळे आज आपण इथे उभे आहोत, तिने जर शिकवलं नसतं तर आज तरी ताट मानेने जगू शकली नसती. त्या माझ्या सावित्री माईचा जो काही प्रकार झाला त्याबद्दल आम्ही सर्व महिला जाहीर निषेध करतो. निषेध निषेध निषेध.
पडा तुम्ही फुलांचा सावित्रीबाई फुलांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा सावित्रीबाई फुलेंचा जय ज्योती जय ज्योती संविधानाचा संविधानाचा सावित्रीबाई फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा सत्यशोधक समाजाचे नेते महात्मा ज्योतिबा फुलेंचा फुलेंचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा तोडून घ्यावं लागेल खेळ आहे खेळ जिंदाबाद 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 लेकी जिंदाबाद जिंदाबाद लेकी जिंदाबाद जिंदाबाद लेकी जिंदाबाद जिंदाबाद जय ज्योती जय भीम जय ज्योती जय भीम सावित्रीबाई फुलेंच्या चरणांचा विजय असो महात्मा फुलेंच्या चरणांचा विजय असो सगळ्या महिलांना काही अर्ज इकडे सर्व सखी वंदन करूया तयांच्या स्मृतीला समता असावी सदा अंतरात समता असावी सदा अंतरात समता असावी सदा अंतरात पडू दे या भावनेला पडू दे या भावनेला वंदन करूया तयांच्या स्मृतीला वंदन करूया तयांच्या स्मृतीला गुलामी नसावी येथे मानवाची गुलामी नसावी येथे मानवाची गुलामी नसावी येथे मानवाची जगूया जगूया या नियतीला जगूया जगूया या नियतीला वंदन करूया तयांच्या स्मृतीला वंदन करूया तयांच्या स्मृतीला ज्ञानाचा दीप हा देवीला येथे ज्ञानाचा दीप हा देवीला येथे ज्ञानाचा दीप हा देवीला येथे शुद्धी दे बुद्धी दे मज मानवाला शुद्धी दे बुद्धी दे मज मानवाला वंदन करूया तयांच्या स्मृतीला वंदन करूया तयांच्या स्मृतीला वंदन करूया तयांच्या स्मृतीला जय ज्योती जय सावित्री आणि जय भीम. तसेच आज 3 जानेवारी आमचे प्रेरणास्थान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. सर्वांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इथे आज आम्ही सावित्रीबाई जयंती साजरी केलेली आहे. इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे 2024 पासून सावित्रीबाईचा पुतळा या जागेवर होण्यासाठी आम्ही अविरत लढा देत आहोत. ही जागा शासनाची आहे. पूर्ण कागदपत्र आपल्याकडे वैध आहेत. आपल्याकडे नगर परिषद, पोलीस स्टेशन, त्याचबरोबर वन विभाग, RTO विभाग या सर्वांच्या आपल्याकडे परवानग्या आहेत.
परंतु ही जागा एका विशिष्ट लोकांनी आपल्या ताब्यात ठेवलेली आहे. आमची जयंती साजरी केलेली आहे आणि आम्ही सर्वच्या वतीने सर्वांची जी इच्छा आहे की सावित्रीबाईचा पुतळा याच ठिकाणी झाला पाहिजे आणि ज्यांनी तो उचलून नेला त्यांनीच तो स्थापन करून दिला पाहिजे, म्हणजे शासनानेच तो स्थापन करून दिला पाहिजे. तेही लवकरात लवकर. ही आमची लढाई जी आहे, आज जे चित्र दिसते ही फक्त इशारा आहे. जर शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन तो पुतळा, सावित्रीबाईचा पुतळा, आमचं प्रेरणास्थान इथे जर स्थानापन्न करून दिलं नाही, सन्मानाने स्थानापन्न करून दिलं नाही, तर मात्र लढाई ही निकराची होईल. आणि ती ताकद आम्हाला आमचे महामानव, आमचे प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रमाई या सर्वांनी आम्हा बहुजनांसाठी खूप हाल अपेष्टा सहन केलेल्या आहे. आम्ही त्यांचे पाईक आहोत. त्यामुळे ही लढाई आम्ही निश्चित जिंकू आणि इथे पुतळा निश्चित उभारू. हा शासनाला आमचा इशारा आहे. जे शासन बहुजनांची गळचेपी करत आहे, आम्हा महिलांची विटंबना करत आहे, त्या शासनाचा तीव्र निषेध करतो. आणि एक खेदाची गोष्ट आहे की यवतमाळच्या नगराध्यक्षपदी एक महिला विराजमान झाली आहे. ही आमच्या महिलांसाठी सन्मानाची गोष्ट आहे. परंतु तीच महिला काल जेव्हा नगराध्यक्षाचं 2 तारखेलाच तिने नगराध्यक्षाचं पद ग्रहण केलं आणि 2 तारखेला सावित्रीबाईच्या पुतळ्याची शासनाने विटंबना केली. हा तीव्र निषेध आम्ही सर्वजण इथे व्यक्त करतो आहोत आणि त्याच नगराध्यक्षांनी, महिला नगराध्यक्षांनी सावित्रीबाईचा सन्मान करून सावित्रीबाईचा पुतळा इथे विराजमान करून द्यावा ही विनंती करते आहे. सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा प्राध्यापिका सविता हजारे, सावित्रीबाई फुले पुतळा समितीची अध्यक्ष. अरे अल्लाह बोल, अरे अल्लाह बोल, अरे गोरे सर बोले, अरे काळे सर बोले, अरे आमच्या ताई बोले, आमच्या की ताई बोले, संगीता ताई बोले, अरे अल्लाह बोल. जातीवाद्यांवर, मनुवाद्यांवर, पुणे विचारसरणीचा विरोध करणाऱ्यावर, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांचा विजय.